वेलकम टू माय चॅनल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी चोरी लवकर उठून झाली असली नाश्ता करतो. या सगळ्या नाश्ता करायला मम्मीने चपाती भाजी आणि चॅनल आहे नाश्त्याला. काव्या फक्त पिकू झोपली आहे. आता नाश्ता करून घेते पटापटा. करून झाला आणि आंघोळ करून बी आली मी. आता बसली आहे तेव्हा पिकू खेळते माझ्या मोबाईलचा कवर संग. तो कंटाळा आला आणि आम्हाला आता पिरियड्सची चालू झाला. आज पहिला दिवस आहे पिरियड्सचा. तर माझ्या पोटात नाही बसली मी आराम करणार आहे. मोटर लावली आहे आता आराम करते. नंतर मग काम करायचं असेल तर करणार काम. हा पण तो पिकू बघा आमची लय दमावती. हा अशी आहे का कोणाकडे पिकू? तुमच्याकडे आहे का? हा काय पाहिजे? मोबाईल घालायला तोंडात. हो केस तर माझी उपसून काढणार आहे आज वाटते. मी कॉलेजला जाऊन आली. कॉलेज चेंज करून आली सगळं. तर मंडेला ॲडमिशनसाठी जायचं आहे अजूनपर्यंत चालू. तर आता मी आणि चिव बनवतो या काय बनवतो आहे पिझ्झा. सँडविच पिझ्झा. तर ती तयारी करते ती. मला करूनच नाही द्यायना. ती मला तिला मला बी बनवायचं आहे तर म्हणजे नाही बनवायचं. काल मी मोमोज बनवले. आज ती सँडविच बनवते सँडविच पिझ्झा. आता मी बसली आराम करते. माझं तसं बी पोटात दुखते पाठ दुखते सगळं दुखते माझं. तर मी आराम करणार आणि श्रावणी काम करणार. तर आता ती कशी कशी बनवते तुम्हाला दाखवेलच. तिथं अजून होऊ द्या. बघा तिने काय केलं पहिलं कांदा वगैरे कापला, शिमला मिर्च कापली, टमाटा कापला आहे आणि त्याला मिक्स केलं तिने. आणि त्यामध्ये शेजवान चटणी टाकली, मेयोनीज टाकलं, केचप टाकलं, चिली पावडर टाकला, वगैरे टाकलं आणि मिक्स केलं तिने. आणि आता ब्रेड आणला आहे तर ते ब्रेडला गरम करणार आहे. आणि मग त्यावरती ते सगळं जे बनवलं ना ते टाकायचं आणि चीज टाकणार त्याच्यावरून आणि चिली पावडर टाकणार आणि हे सगळं टाकणार. तो दाखवते सांगण्यापेक्षा दाखवलेलं परवडतं आहे ना. चिवडे एक तुम्हाला दाखवणार नाही. तिने ना मका टाकला आणि ब्रेड भाजलं. बंद सँडविच पिझ्झा. आता मग मी टेस्ट करणार आहे. ती कशाला टाकली? मला लाल तिखट नाही आवडत. तर खायचं असतं. दुनिया में आया तो सब करना है. कोकण कुठं वाजते? राईट पप्पांना दुसरं बघा मी आणि चिवडे बनवते. व्यवस्थित टाकलं नाही काय मला केचप नाही सांगणार आहे मला. काय टाकते आता एक टाकते वरती अजून ते लाईटीचं कनेक्शन एवढं चुकलं आहे. इथं कुठंतरी होतं वाटतं. पूर्ण अंधार पडतो तेव्हा रील बनवते तेव्हा. तर ठीक आहे पण ॲटलिस्ट इथं उजेड तर पडलं पाहिजे. मग आम्ही काय घातलं आहे किती महान आहे. मम्मी ती बसते गाऊन मला म्हणजे मॅक्सी छान वाटते. मला तर कम्फर्टेबल वाटतं बाबा अशा टायमाला. किती घाणाचं झालं. परत पुसा नीट ह्याला. आता काय बघा आधी मी हां बाळाचं औषध तिथं पण नाही आहे. आता मला बॅग वगैरे सगळं घ्यायला लागणार रिटर्न नवीन. उद्या तर आम्ही बघू फिरायला जाणार आहे. बघा तुम्ही कुठं जाणार आहे आम्ही. आणि परवा माझं ही आहे ॲडमिशन. मी फॉर्म आणला आहे ॲडमिशनचा. मी सायन्स स्टुडंट आहे. सायन्सचा फॉर्म आणला आहे ॲडमिशनसाठी. 12th मध्ये ॲडमिशन घेणार आहे. तर त्यामुळं फॉर्मचं प्रोसिजर चालू असते. तर 2-3 घंटा असंच जातो वेस्ट आपला.
आणि मग ते सगळं करतात वगैरे आणि मग ते सांगणार की कुठल्या कुठल्या क्लासमध्ये. आणि माझा क्लास तर हमेशा आता बी असतं, हे असतं माझं आणि जे फेल झालं त्यांना रिपीटर ठेवलं आहे. आता त्यांचं 6 तारखेला एक्झाम आहे आणि आमचं 1 तारखेपासून लेक्चर चालू होईल 12वीचे. काय माहिती एवढं लवकर मार्चमध्ये चालू झालं आणि अर्ध्या जणांचं झालं बी नाही, अर्ध्या जणांचं एक्झाम बी नाही झालं तरी माझं बघा सगळं झालं. आणि म्हणजे कॉलेजच चांगलं आहे, फास्ट असतं, सर्वेच खूप फास्ट आहे यांची ॲक्च्युअलमध्ये. हाय ठीक आहे कॉलेज माझ्यासाठी तर ओके. मी ना जसं पाहिजे होतं तसं कॉलेज भेटलं मम्मीला, की म्हणजे असं बंक केलं मी, फोन येतो घरी, ते सगळं तुम्ही समजून जा. आता ज्या पोरी बघतात त्या समजतात. तर असं काय मग हे नाही आहे बंक वगैरेचं, तर लगेच फोन जातो घरी. एक दिवस बी सुट्टी माझ्या घरात सुद्धा असली तरी फोन येतो. तो मग आता अभ्यास चांगला करायला लागेल. आता 10वीवाने झालं माझं हाल, परत 10वीला वगैरे तसं होतं हाल माझं तसंच झालं आहे. आता पर्सेंटेज तर चांगले पाहिजे, 10वीला तर आले मला चांगलेच. आता 12थला बी चांगलं यायला पाहिजे, 12थचं त्यापेक्षा जास्त द्यायला पाहिजे माझं, असं आहे. मला एम ठरायला लागणार आता काय करायचं आहे. अजून मी विचारच नाही केला काय करायचं आहे, तर काहीच नाही समजते. प्लीज तुम्ही मला सजेशन द्या, मी तर म्हणते. आणि तुम्ही बघत जा पूर्ण व्हिडिओ माझा, तर तुम्हाला कळेल ना. तर आता बघा चालली मी खाली, आता भेटलं नाही मला औषध, तर बघू आता काय होतं. आणि हे बघा, हे माझ्याकडून ना इथलं तुटलेलं, इथलं फॅमिलीने चिपकावलं बघा, मांटिका आणलेलं. मी घालील तेव्हा तुम्हाला दाखवेल एकदा. घालायचं राव, मला राजस्थानी लुक करायचं आहे. घागरा बी माझ्याकडं तसा, एकदा मी राजस्थानी लुक करणार आहे, त्यावर रील बनवणार. सांगा तुम्ही. जेवायचा टाइम झाला आहे. पुष्पा लावला बापांनी, 10 वेळा मग पुष्पा कपडे घालत जाते. हे भांडे घासून आली. काय ठेवू झालं आमचं, घरात बसलेलो आम्ही बोलत. आणि पिऊ खेळती पप्पांसंग, गाणी लावतात पिकूसाठी, पिकू रडते तेव्हा. आणि मम्मी ही जाळी फाटली थोडी, त्याला शिवती आहे. तर गुड नाईट सगळ्यांना. कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. सबस्क्राईब करा. सरप्राईजची व सरप्राईज बोलते. लाईक शेअर कमेंट कसं करतो. बाय.